नहीं, खुशियों को खोल दो, दुनिया को रंग दो, दुनिया को रंग दो, उम्मीदें सभी चाहतों में घोल के, दुनिया को रंग दो, दुनिया को रंग दो. हाय मैत्रिणींनो, कशा आहात? छान वाटलं ना तुम्हाला माझं हे गाणं? ओपसची ॲडव्हर्टाईज आहे ही रंगाची. आता तुम्ही म्हणाल ही का गाणं ही इथं म्हणत आहेत ह्या? तर रंग कसे असतात? खूप छान, डोळ्यांना बघितलं की खूप छान वाटतात. कितीतरी प्रकारचे रंग आहेत ह्या पृथ्वी तलावर. पण आता माणसांचा रंग तर सगळ्या बेरंगच झालेला आहे ना. सगळ्यांच्या मनात नुसता त्रास, दुःख, टेन्शन, दुसऱ्याचं सुख न बघवणं, चांगुलपणाचा, आनंदाचा रंग सगळ्यांच्यातला निघून गेला आहे. आणि तोच रंग आणण्याचा प्रयत्न मी, तुम्ही, आपण सर्वांनी मिळून करायचा आहे, हो ना. हाच तर माझा उद्देश आहे हा व्हिडिओ बनवण्याचा, की ज्या माझ्यासारख्या प्रफुल्लित, उत्साही, पॉझिटिव्ह, नेहमी आनंदी राहणाऱ्या, दुसऱ्यांना आनंदात ठेवणाऱ्या व्यक्ती आहेत, त्यांना हा व्हिडिओ ऐकायला मिळावा, त्यांना यातून काहीतरी टिप्स मिळाव्यात आणि जगण्याची नवी दिशा मिळावी, नवी उमेद मिळावी, बरोबर ना. आता बघल तिकडे समाजामध्ये एक प्रकारची शांतता, दुःख, त्रास, भांडणं, सगळीकडे निगेटिव्हिटीच पसरलेली आहे, होय ना. पण आपल्याला सगळीकडे शांतता, समतोल, आनंद आणायचा आहे. मग आता आपल्याला आनंद जर बाहेर आणायचा असेल तर तो आधी स्वतःत निर्माण करायला हवा ना. आधी आपल्यात स्वतःमध्ये आनंद असायला हवा. मग आता तो आनंद कसा प्राप्त होईल? जेव्हा आपण आपल्यासोबत इतरांनाही आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करू, तेव्हाच आपल्याला आनंद म्हणजे प्राप्त होईल. म्हणतात ना, आपण जे दुसऱ्यांना देईन तेच कर्म फिरून आपल्याकडे येत असतात. आपण एखाद्याला रंग लावला तर तो आधी आपल्या हाताला रंग लागतो ना. अगदी तसंच आहे. कोणतीही वाईट गोष्ट दुसऱ्याच्या बाबतीत करायच्या आधी त्याचे परिणाम आपल्यालासुद्धा भोगावे लागतात, पण वेळ आल्यावर, बरोबर ना. आणि आपण जर चांगलं देत असू तर कधी ना कधी ते फिरून आपल्याकडे परत चांगलं येतच, बरोबर ना. जे द्याल ते मिळेल, असंच आहे ना. आता आपल्याला आत्मिक शांतता जर हवी असेल तर काय करायचं? मग हा पण पॉझिटिव्हिटीमध्येच विषय येतो. विषय जरी पॉझिटिव्हिटी, निगेटिव्हिटी असेल तरीसुद्धा त्यात प्रत्येक पैलूने मी तुम्हाला पॉझिटिव्हिटीत काय काय घटना घडत असतात किंवा पॉझिटिव्ह कसं राहायचं हे मी तुम्हाला सांगत असते. आता आपण आत्मिक शांतता या विषयाकडे जाऊ. आता ती कशी प्राप्त होईल? ती सहजासहजी प्राप्त नाही होणार हां. त्यासाठी आपलं मन पूर्ण शांत, प्रसन्न, आनंदी असायला हवं. मग आता ते शांत, प्रसन्न, आनंदी कसं राहील? एखादी वस्तू मिळाली म्हणून आनंद राहील? नाही, तो तेवढा पुरताच आनंद वाटेल. शांत कसं राहील? आता एखाद्याने आपला अपमान केला, मग आपण त्याला प्रत्युत्तर दिल्यावर आपलं मन शांत होईल, पण किती वेळासाठी? थोड्या वेळासाठी, बरोबर ना. मग आत्मिक शांतता जर शोधायची असेल तर आपल्या आत्म्यात आपल्याला शांतता निर्माण करायला हवी. मग त्यासाठी परमेश्वराचं सानिध्य हवं, चांगल्या लोकांचं सानिध्य हवं. जे आध्यात्मिक गुरु असतात ते बघा, शक्यतो जे बालब्रह्मचारी असतात, ज्यांनी फक्त परमेश्वराच्या चरणाशी आपले आयुष्य घालवले असते, अशा लोकांच्या सानिध्यात तुम्ही राहून बघा. त्यांच्या चेहऱ्यावर किती प्रसन्नता असते बघा, किती शांतता असते बघा. आता तुम्ही म्हणाल संसार सोडून काय आम्ही अशा लोकांच्या सानिध्यात राहून आम्हाला चालेल का? नाही. तुम्ही कर्म करा, संसार करा, तुम्हाला जे रोजची कामं आहेत ती करा, पण उरलेला वेळ अशा आध्यात्मिक लोकांच्या सोबत तुम्ही घालवा. त्यांच्याशी विचार विनिमय करा. शांत कसं राहता येईल, कशा पद्धतीने आपल्याला कोणत्या मार्गाने शांततेच्या दिशेने जाता येईल, थोडीफार का विना माहिती ते तुम्हाला नक्कीच देतील. मग तुम्ही काय करा, रोज उठल्यानंतर सकाळी, म्हणजे मी जे करते तेच तुम्हाला सांगत आहे हां. नाहीतर लोका शिकवे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण असं माझं नाही आहे.
तर उठल्यानंतर सकाळ सकाळी तुम्ही केव्हाही उठा, उठल्यानंतर देवाची पूजा करा, देवाला स्नान घाला, आरती म्हणा, दीप लावा, धूप लावा, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. देवाचे कोणताही देव असो, तुम्ही कोणत्याही देवाला माना, पण त्याचे नामस्मरण करा. देवा सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना समाधानात ठेव, आनंदात ठेव, सर्वांना आनंदात राहू दे अशी प्रार्थना करा. जी वामनराव पैंची आहे ना, सद्गुरू वामनराव पैंची, ती प्रार्थना तुम्ही रोजच्या रोज म्हणायला चालू करा. त्यामुळं काय होईल, तुमच्या भोवती सकारात्मकता निर्माण होईल आणि ती सकारात्मकता सगळीकडे पसरेल. हां, पण हे लगेच होणार नाही आहे. कोणतीही गोष्ट असू दे, चांगली असू दे किंवा वाईट असू दे, ती करण्यात सातत्य ठेवावे लागते, तर त्याचे परिणाम मिळतात. लगेच तूप खाल्ल्यानंतर रूप येणार नाही. तुम्हाला असं कमीत कमी 6 महिने ते वर्षभर करावं लागेल, तेव्हा तुम्हाला कुठून तरी आत्मिक शांतता निर्माण व्हायला चालू होईल. नाहीतर तुम्ही 15 दिवस पूजा कराल, अर्चा कराल, वामनराव पैंचे ते हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखा समाधान आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचे रक्षण कर, कल्याण कर, भले कर, असे एक 8 दिवस म्हणाला आणि बंद करा, असं नाही आहे चालणार. तुम्हाला कमीत कमी 6 महिने ते वर्षभर ह्याचं रिपिटेशन करावे लागेल. म्हणतात ना, कोणती पण गोष्ट एकदा सुरुवात केली की ती आली म्हणून थांबून चालणार नाही. त्यात नेहमी सातत्य प्रॅक्टिस असावी लागते. अगदी तसंच आध्यात्मिक शांततेचं सुद्धा आहे. जाप तप्प करणारे गुरु बघा, आध्यात्मिक गुरु बघा, ते आता देवाची प्राप्ती झाली म्हणून थांबत नाहीत. त्यांनी रोजच्या रोज त्यांचे जे जाप्य असतात, जे त्यांचं धर्मकार्य असतात, ते नेहमी सातत्य त्यात ठेवतात, म्हणून ती शक्ती त्यांच्याकडे राहते ना, म्हणून ती आध्यात्मिकता त्यांच्याकडे राहते. अगदी आपलंसुद्धा तसंच आहे. आपल्याला आत्मिक शांतता हवी असेल तर आपल्याला दररोज धार्मिक कार्यात, पूजेत, अर्चेत सातत्य ठेवावे लागेल, बरोबर ना. आणि हो, मी सांगायचं विसरले, माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करा. तुम्ही जर लाईक्स केला तरच मला समजेल ना की हा माझा व्हिडिओ किती जणांपर्यंत पोचला आहे. आणि हो, तो पूर्ण ऐकला. तुम्ही जर निम्म्यात सोडला तर तुम्हाला काही त्यात काय मर्म लपलेलं आहे माझ्या बोलण्यात हे तुम्हाला समजणार नाही. तुम्ही पूर्ण ऐका. निदान ह्या 7 ते 8 मिनिटांच्या वेळेमध्ये मी जे काही बोलते त्यातलं एखादं वाक्य तरी तुमच्या उपयोगाचं नक्कीच असेल याची मला खात्री आहे. आणि त्या एखाद्या वाक्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल घडायला सुरुवात होतील याची मला मनापासून खात्री आहे. त्यामुळे प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करू शकेन. कारण अजून बऱ्याच गोष्टींवरती मी तुमच्याशी बोलणार आहे. फक्त पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी हा विषय नाही आहे. भरपूर तुमच्याशी मला शेअर करायचं आहे, जेणेकरून तुम्हालाही त्या गोष्टीचा उपयोग होईल. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. तुम्हाला जर आत्तापर्यंतच्या माझ्या बोलण्यातून एखाद्या गोष्टीची गरज पडत असेल, माझं तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, त्यातून तुम्हाला जर मार्ग सापडत असेल तर तुम्ही मला नक्कीच कॉल करू शकता. पण कॉल करण्याचा वेळ दुपारी 2 ते 4 हा असेल. आणि हो, जर तुम्ही अशा प्रॉब्लेममध्ये असाल तरच मला कॉल करा, नाहीतर उगीच कारण नसताना असतात ना एक बिनकामाचे, उगीच कॉल करणार आणि उगीच त्रास देणार, असं करून चालणार नाही. जर तुमचं खरंच काहीतरी प्रॉब्लेम असेल, माझ्याशी तुम्हाला शेअर करायचं असेल तरच मला फोन करा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याच्यावरती तुम्ही मला 2 ते 4 या वेळेत कॉल करू शकता. आणि मला जर त्यावेळी वेळ नसेल तर मी नंतरहून स्वतःहून तुम्हाला कॉल करेन. चालेल ना. बाय बाय. परत भेटू पुढच्या वेळी.